नमस्कार. तुम्ही कधी सफरचंदाची आणि फ्रेंच बीन्सची कोशिंबीर खाल्ली आहे का? मस्त अशी टेस्टी आणि हेल्दी सफरचंदाची व फ्रेंच बीन्सची कोशिंबीर करण्यासाठी इथे मी ताजे फेटलेले 1 वाटी दही घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 चमचा पिठी साखर घालून छान असे फेटून घेतले आहे. सफरचंदाच्या कोशिंबिरीसाठी इथे एक सफरचंद घेऊन पिलरच्या साहाय्याने साली काढायच्या आहेत आणि त्याच्या अशा बारीक-बारीक फोडी करून या फेटलेल्या दह्यामध्ये घालायच्या आहेत. आता हा बाउल थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर कोवळ्या अशा फ्रेंच बीन्स घेऊन त्याच्यावरील दोर असे काढून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचे आहेत. आता चिरलेली फ्रेंच बीन्स एका पातेल्यामध्ये घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी स्वीटकॉर्नचे दाणे घालायचे आहेत. भाजी बुडेल इतपतच पाणी घालायचं आहे आणि चवीपुरते मीठ घालून हे गॅसवरती ठेवून 5 मिनिटं वाफ काढून घ्यायचे आहेत. भाज्या छान शिजल्या की गॅस बंद करून या भाज्या छान अशा गार करून घ्यायच्या आहेत. दुसऱ्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट, ओले खोबरे, आवडीनुसार कोथिंबीर घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा साखरसुद्धा यामध्ये घालायची आहे. माझी रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता हे सर्व साहित्य एकत्र करून छान असे मिक्स करून त्यामध्ये थोडेसे डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत. या कोशिंबिरींचा सविस्तर व्हिडिओ पाहायचा असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा. आता या दोन्ही कोशिंबीर सर्विंग बाउलमध्ये काढायच्या आहेत. तर फोडणीच्या भांड्यामध्ये तेल किंवा तूप घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून 2 सुक्या मिरच्या घालून ही फोडणी दोन्ही कोशिंबिरींवर घालायची आहे. पहा, मस्त अशा टेस्टी आणि हेल्दी 2 प्रकारच्या कोशिंबिरी तयार आहेत. अशा कोशिंबीर तुम्हीसुद्धा करून पहा. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.